शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. पुण्याच्या गुन्ह्यातील फरार मारेकरी 2.5 वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात. नांदेडमधून अटक. पुण्याच्या गुन्ह्यातील फरार मारेकरी 2.5 वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. याला डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी नांदेडमधून अटक करून बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याखाली 2 मारेकऱ्यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. त्याचा साथीदार पकडल्या जाण्याच्या भीतीने फरार झाला होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपक साहेबराव करकडे 28, राहणार परभणी असे अटक केलेल्या साथीदाराचे नाव आहे. 27 नोव्हेंबर 2023 रोजी डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा स्मशानभूमी पाठीमागे खाडी किनारी एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाच्या डोक्यावर व कपाळावर जखमा असल्याने ही हत्या आहे असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी तपास पथक तयार करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. पुण्यातील मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस धागादोरा शोधत होती. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आले आणि या गुन्ह्यातील 2 मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक करून गजाआड केले होते. विलन विष्णू ठावरे 41, राहणार उमेशनगर व योगेश निमाप्पा डोंगरे 42, मोठा गाव, डोंबिवली पश्चिम अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचा साथीदार दीपक हा फरार होता. पोलीस दीपकचा कसोशीने शोध घेत होते. अखेर दीपक हा नांदेड येथे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 24 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी नांदेड येथे सापळा रचला. दीपकला त्या ठिकाणी पकडून अटक केली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या झाली होती. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. वेशपासून राहत असलेल्या एका आरोपीला आपण पकडून आणला, नक्की काय प्रकार आहे? विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 405/23 खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवीचा पाडा या परिसरातील खाडी किनारी एक बेवारस मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेला होता. दगडाने खेचून एका माणसाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस पथकं नेमून त्यावेळी 4 पोलीस पथकं नेमण्यात आली होती आणि सर्वप्रथम तो मृतक कोण आहे याची शहानिशा करण्यात आली होती. त्यावेळी सोमनाथ बाबू शिंदे हा मयत इसम असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथकाने कसोशीने प्रयत्न करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि CCTV फुटेजच्या आधारे एक रिक्षा आणि 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्या आरोपींची नावं विलन विष्णू टावरे आणि योगेश तिमाप्पा डोंगरे अशी होती. त्या 2 आरोपींकडे केलेल्या चौकशीत ह्यातला मुख्य आरोपी हा दीपक साहेबराव करकडे असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हापासून हा दीपक करकडे हा पसार झालेला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते आणि सुमारे 2.5 वर्षानंतर काही माहिती तांत्रिक मिळाली, काही गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याची खातरजमा करण्यात आली आणि त्यानंतर हा जो मूळचा राहणारा जो परभणीचा आहे दीपक साहेबराव करकडे हा नांदेड जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी काम करत असल्याची शिवारात काम करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही आमचे जे पोलीस पथक आहे API लोखंडे, ASI जमादार आणि हवालदार भोसले यांना तिकडे पाठवण्यात आलं होतं आणि त्यांनी ग्रामीण परिसरामध्ये कोणत्याही साध्या वेशात जाऊन शेतकऱ्याच्या संदर्भातल्या असे ग्रामीण भागातल्या वेशात जाऊन तिकडे त्या ठिकाणी काम करत कडियाचं काम करत असलेल्या त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ही महत्त्वाची कामगिरी विष्णुनगर पोलिसांनी केलेली आहे. यांनी का केली होती? हा जो मुख्य आरोपी आहे आणि मयत इसम आहे एकमेकाचे मित्र होते आणि किरकोळ ते काही ठिकाणी ड्रिंक्स करायला बसायचे. त्या किरकोळ वादातून झाली होती हत्या असं सध्या आहे. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.